नालासोपारा पश्चिम के नीलमोरे गांव में कुछ समय पहले पहाड़ी की दरड़ गिर गई। सौभाग्यवश दरड़ में ऊपर स्थित मस्जिद और नीचे बने मंदिर तथा घर पूरी तरह सुरक्षित बच गए। घटना की जानकारी मिलते ही वसई विरार महानगर पालिका का अग्निशमन दल घटनास्थल पर पहुंच गया और सुरक्षा के मद्देनजर आवश्यक उपाय किए जा रहे हैं। स्थानीय लोगों के अनुसार दरड़ अनाधिकृत तरीके से पहाड़ी पर बनाई गई मस्जिद के कारण गिरी है। कई बार शिकायत किए जाने के बावजूद प्रशासन द्वारा कोई ठोस कार्रवाई नहीं की गई। स्थानीय सामाजिक कार्यकर्ता ने कहा कि बार बार शिकायत करने के बावजूद निर्माण कार्य पर रोक नहीं लगाई जा रही है, जिससे ऐसे हादसे होने का खतरा बना हुआ है। प्रशासन ने घटना के बाद निरीक्षण कर सुरक्षा सुनिश्चित करने का काम शुरू कर दिया है, लेकिन क्षेत्रवासियों में चिंता और नाराजगी बनी हुई है। वो प्रशासन से तुरंत कार्रवाई करने की मांग कर सर काय नेमकी घटना घडलेली आहे, काय सांगाल? 8:30 पावणे 9च्या दरम्यान एक आमच्या निळे गावामध्ये मस्जिद मंदिर असं लगत असलेली एक दरड कोसळली। म्हणजे त्या दरडीमध्ये मोठा असा दगडाचा भाग आहे आणि एकदम तंतोतंत अंतरावर वरती मस्जिद आहे। त्या मस्जिद ला धोका निर्माण झालेला आहे ऑलरेडी आणि आम्ही ते प्रत्यक्ष जाऊन तिथले मौलवींना सांगितलं की आम्हाला सहकार्य करा की इथले कोणाला प्रवेश देऊ नका आणि आजचा तुमचा नमाज शक्य होईल तर बंद करून घ्या। पण आम्हाला सांगण्यास अवघड झाले की त्यांना नमाज बंद करा, पण नाईलाज आहे आमचा, पण त्यांना सांगणं गरजेचं आहे। आणि प्रवेश जर जास्त झाला आणि जर मोठं दुःखदायक जर काय घडलं तर आपल्याला धोका निर्माण होईल आणि माणसांना काय होऊ नये ही आमची इंटेन्शन आहे की त्याच्यामध्ये काही जीवितहानी वगैरे काही याच्यामध्ये घरांना कुठल्या धोका नाही किंवा जीवितहानी झालेली नाही, परंतु होण्याची शक्यता आहे ती नाकारता येणार नाही। सर काय सांगाल, काय नेमकी घटना घडली आहे, काय आपण आता हे जे उभे आहे निळे गावातला नालासोपारा पश्चिम इकडची डोंगरी आहे। या डोंगरीवरती हर पावसाळ्यात थोडा थोडा भाग खचत आहे। आता इकडे तुम्ही बघू शकता, हा इकडे दर्गा बांधलेला होता, हा पण कुठल्या विदाऊट परमिशनवरती दर्गा बांधलेला आहे, याची कुठली परवानगी नाही। आणि इकडे पावसाळ्यात आत्ताच्या आता या पावसाळ्याची तिसरी घटना आहे। या घटनेमध्ये आम्ही वारंवार महानगरपालिकेला सांगतोय, फायर ब्रिगेडला सांगतोय, वारंवार आम्ही तक्रारी करतोय, पण फक्त अधिकारी येतात इकडे पाहणी करून जातात। याच्या पुढची दिशा यांची काहीच नसते। याच्यातून खाली पण मनुष्यहानी सुद्धा होऊ शकते, याला जिम्मेदारी कोण घेणार? कधी सांगतात रेल्वेचं आहे, कधी सांगतात महसूल विभागाचं आहे। आमचं तर एकच म्हणणं आहे, रेल्वे, महसूल विभाग आणि महानगरपालिका, वसई विरार शहर महानगरपालिका या तिघांनी संयुक्त कारवाई करा आणि याच्यावरती काहीतरी कारवाई करा, जेणेकरून भविष्यात इकडे जीवितहानी होणार नाही।